अनंत टी रिफ्रेश हमी। देश विदेशातील गणेश भक्तांचं आराध्य दैवत असणाऱ्या लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी लालबाग इथं गणेश भक्तांचा महासागर लोटला। लालबागच्या राजाला यावर्षी 90 वर्ष पूर्ण होत असल्यानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा ऐतिहासिक देखावा उभारण्यात आला। काय सांगाल की आज खऱ्या अर्थानं आज लालबागच्या गणपतीला 90 वर्ष पूर्ण होतात आणि आत्ताच प्रथम दर्शन सोहळा झालेला आहे आणि आता अवघ्या काही दिवसानंतर इथे एक मोठा उत्साह सुरू होणार आहे। काय तुमची प्रतिक्रिया? आम्ही त्याच गोष्टीची आतुरतेने वाट बघत आहोत, कधी एकदा हे होतं। आज ओपनिंग झाले फोटो सेक्शनसाठी, आता बघू। गर्दीचा आजपासूनच सुरुवात झालेली आहे, तुम्ही पाहू शकता गर्दी किती आहे ते। आमची 10 दिवस दुकानं बंद असणार आणि आनंदाचा हे होतो एवढं। एकंदरीत हा सोहळा कसा असतो, म्हणजे तुम्ही याची देही याचे देही पाहता, कसा सोहळा? खूप गर्दी खूप असते, प्रचंड गर्दी असते। आम्ही तर 12 दिवस बाहेर जातच नाही। ID मिळालेला असून सुद्धा आम्ही बाहेर जात नाही, आम्ही इथेच असतो 12 दिवस, कारण गर्दीच भरपूर असते, जाऊ शकत नाही बाहेर, पुरं पॅक असतं पूर्ण। कसं नाव आपलं? नितीन आहे रे। किती वर्ष हा सोहळा तुम्ही पाहताय? मी आता इथेच जन्मलो, इथेच लहानाचा मोठा झालो। मला आता 35 वर्ष पूर्ण झाली मला, त्यापासून बघतोय मी। खरं तर गणेश भक्तांचं आराध्य दैवत असणाऱ्या आज लालबागच्या गणपतीचा प्रथम दर्शन सोहळा झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं आज म्हणजे 90 वर्ष पूर्ण झालेली आहे। काय सांगाल तुम्ही? खऱ्या अर्थानं हा उत्साह अगदी याची देही याची डोळा पाहतात, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? एकदम घरच्यासारखं आम्हाला, एकदम घरच्यापेक्षा ते। आम्ही देवासाठी 10 दिवस दुकान बंद ठेवतो, पण आम्ही नारळ लावतो, हे काय कस्टमर येत नाही, सगळे गिरायक हे। म्हणजे गणपती व्यवस्थित दर्शन होते सगळ्यांचं, कोणाला काय प्रॉब्लेम नाही, चोऱ्या माऱ्या होत नाहीत, काही नाही। तेवढं लालबागच्या राजाने तेवढी कृपा ठेवलेली आहे मार्केट। किती वर्ष झाले तुम्ही हा सोहळा पाहताय? तुम्ही मी लहानपणापासून बघतोय। साधारण किती वर्ष झाली? आता मी जवळजवळ 3री पासून दुकानावर बसलो आहे, तर माझं 56 वय आहे। तुम्ही मूळ मुंबईच्याच आहात? मुंबईचे लालबागचेच आम्ही। तुम्ही देखील लालबागच्या आहात, काय तुमची प्रतिक्रिया? 27 वर्षापासून हा सोहळा पाहते आणि अगदी मन प्रसन्न असतं। 10 दिवस सगळे येऊन आमच्या इथं खूप प्रसन्न होऊन जातात आणि आमच्या दुकानाची भरभराट होते। 10 दिवस नाही, वर्षभर तर आम्हाला सांभाळतच असतो आणि 10 दिवस खूपच आम्हाला छान वाटतं। खरं तर आता लालबागच्या या राजाच्या दर्शनासाठी अगदी देश नाही विदेशातून देखील आता गणेश भक्त येतात, काय तुमची प्रतिक्रिया? आम्हाला छान वाटतं ते येतात तर, म्हणजे आमचा अभिमान येतो लालबागचा राजा, कारण त्याच्यामुळे आमच्याकडे पाहुणे येतात। 10 दिवस भरपूर आम्हाला असं छान वाटतं आणि पाहुणे पण येतात आणि आमच्या घरात भरभराट करून जातात सगळे, त्याच्यामुळे आमच्या घरात पाहुण्यांचे पाय लागतात। ताई, काय सांगशील? आज खऱ्या अर्थानं लालबागच्या गणपतीचा खऱ्या अर्थानं आज प्रथम दर्शन सोहळा झालेला आहे, तू तो पाहिला आहेस, काय सांगशील? काय प्रतिक्रिया?
1 वर्षाने मी वाट पाहतोय या मोमेंटची आणि लिटरली मी स्वतः रील्स बनवते, मी स्वतः व्हिडिओ काढायला आलेली, पण इन्स्टेड ऑफ व्हिडिओ काढायच्या ऐवजी मी ते बघितलं ना, ते फेस राजाचं ते दर्शन, एव्हरीथिंग सगळा मुवमेंट त्या टायमाला ना असं एकदम थांबलेला. म्हणजे त्या टायमाला काही विचारच नाही आम्हाला त्या गोष्टीची. असं वाटतंय ना 1 वर्ष झालं, पण असं वाटतं की नाही ते तेव्हाच झाले आणि तो 1-2 दिवस एवढा मोठा होता आणि ते परत आलाय आणि वी रिअली मिस दिस अ लॉट. थँक्यू यार. तुम्ही प्रॉपर मुंबईचे आहात का? येस, प्रॉपर. ओके. काय नाव आपलं? खुश तू. ओके. खऱ्या अर्थाने जो तू आता सोहळा पाहिला असं तुम्ही म्हणताय, तर आता उद्या काही दिवसानंतर हा इथे अगदी उत्साहाची पंढरी सुरू होणार आहे. काय सांगशील? कारण तू स्वतः प्रॉपर मुंबईची आहेस आणि हा सोहळा पाहतेस, काय त्याच्याबद्दल प्रतिक्रिया? नो वर्ड्स. मोर म्हणजे हेवन, जन्नतपेक्षा पण जास्त. नो वर्ड्स. कुठेही जा तुम्ही, कुठेही काहीही करा, कुठेही फिरा, पण जे येऊन ॲट दी एंड इथे तुम्हाला जी फिलिंग भेटते ना, सगळे बोलतात ना हा किचकिच आहे, काय आहे, गर्दी आहे, या गर्दीतली जी मजा आहे ना ती मजा गर्दीमुळे येत नाही, पण आम्ही गर्दीसाठी नाही, पण आम्ही राजासाठी होतो. कारण राजाला बघणं खूपच नो वर्ड्स आहे ते आमच्यासाठी. बोला वर्ष आम्ही वाट पाहतो की राजा येईल. खूप वर्ष वाट पाहतो आम्ही. त्या गर्दीतच एवढी मजा, एवढं सुकून आहे ना, ती जी शांततेत सुख आहे ना ते कुठेच सुख नाही ना, दुबई ऑस्ट्रेलिया कुठेच नाही. रमेश साहेब, आज खऱ्या अर्थानं अगदी गणेश भक्तांचं आराध्य दैवत असलेल्या लालबागचं आज प्रथम दर्शन सोहळा झालेला आहे. काय सांगा? लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यावर्षी ते 90वे वर्ष आहे आणि आज या ठिकाणी माध्यमांसाठी म्हणजे प्रिंट माध्यम आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी प्रथम लूक जो म्हणतो तो आपण इथे दिलेला आहे. आणि यानंतर आता 19 तारखेपासून हा लालबागचा उत्सव भाविकांसाठी सुरू होणार आहे. देशभरातून आणि परदेशातूनही मुंबई महाराष्ट्रातून इतर देशातून येणाऱ्या सर्व करोडो भाविकांसाठी हा लालबागचा उत्सव आता थोड्याच दिवसामध्ये 10 दिवस हा भाविकांच्या महासागरामध्ये जल्लोषात फुलून निघणार आहे. त्याप्रमाणे मंडळाने त्याची पूर्णपणे तयारी केलेली आहे. मुखदर्शनची रांग आहे, चरणस्पर्शाची रांग आहे. रोजचे जवळजवळ 15 ते 20 लाख भाविक येतील अशी अपेक्षा आहे. या सर्वांचं अत्यंत सुनियोजित दर्शन व्हावं या दृष्टीने मंडळाने पूर्णपणे प्रयत्न केले. खरं तर यावर्षी जो देखाव उभारण्यात आला आहे तो शिवछत्रपती यांचा राज्याभिषेकाचा एकूण काय सांगाल आपण? यावर्षी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं 90वे वर्ष आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक यांचा जो आपण राज्याभिषेक त्यावेळी झाला होता 1673ला, ते आणि हे आपला योग हा जुळून आलेला आहे. 350 वर्ष राज्याभिषेकाची आणि मंडळाचं 90वे वर्ष. त्यामुळे या ज्या व्यासपीठावर लालबागच्या राजाची जी व्यासपीठ आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची रायगडावर असलेली मेघडंबरीचं आपण प्रतिकृती साकारलेली आहे. मुख्य प्रवेशद्वारावर मेन गेट आपण जो साकारला आहे तो रायगडाचा नगरखानाचा दरवाजा आपण तिथे साकारलेला आहे. त्यामुळे महाराजांना एक प्रकारे आदराचा मुद्रा आहे आणि लालबागच्या मंडळाने ते या ठिकाणी सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक स्वर्गीय नितीन देसाई यांच्या माध्यमातून यांच्या कलात्मकतेचा एक नमुना या ठिकाणी आपण साकार केला. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.